चळवळ आपल्या मुंबईतून सुरू झाली हो. आपण कसं विसरू शकतो? सगळ्याच गोष्टीची सुरुवात आणि या देशाची स्वातंत्र्याची चळवळ ही कामगार चळवळीतनं उदयास आली, हे विसरू शकणार नाही आपण. फ्रेंच चळवळ असू द्या, जर्मनीची चळवळ असू द्या, रशियन क्रांती असू द्या, भारतातली लोकशाहीची चळवळ असू द्या, ह्या सगळ्या चळवळींचा उगम हा कामगार क्षेत्रातल्या आणि कामगार चळवळीच्या उदरातनं झालेला आहे. एवढा इतिहास असताना असं जर आपण करायला लागलो तर ते योग्य राहणार नाही. आणि म्हणून माझी ह्या चर्चेच्या माध्यमातून विनंती राहील, महाराष्ट्राचे रूल बनत असताना कमीत कमी सगळ्यांना, आता सचिन भाऊ भाग घेऊ शकणार नाहीत कारण ते आता एका याच्यावर पीठासन अधिकारी असल्यामुळे, परंतु इतर सगळ्या युनियन्सच्या लोकांना एकदा बोलवा आणि ह्या महाराष्ट्राच्या कष्टकऱ्यासाठी, कामगारासाठी, शेतकऱ्यासाठी जेव्हा आपण रूल बनवताय त्यावेळेला आमचं म्हणणं तर ऐकून घ्या. करायचं तर तुम्ही मनमानी करा, जे काय करायचं ते होतच आलंय आजपर्यंत, परंतु कमीत कमी आम्ही काय म्हणतोय ते तरी एकदा ऐकून घ्या आणि तसं कराल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते. मी ज्या काही गोष्टींचा जो उल्लेख केलेला आहे, विशेषतः याचा मुंबई महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, विशेषतः कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जी काही स्थिती आज निर्माण झाली आहे, विशेषतः बेरोजगारीच्या बाबतीमध्ये मी जे म्हटलंय, एक काळ असा होता की तुम्हाला आणि आम्हाला अभिमान वाटायचा की ह्या देशामध्ये जी इंडस्ट्री येते त्याच्यातली 70% इंडस्ट्री एकट्या महाराष्ट्रात येते. इतिहास आहे, एकदा आपण तपासून पहा सगळा. आणि 70% इंडस्ट्री महाराष्ट्रात येत असताना मुंबईच्या आजूबाजूला असेल, महाराष्ट्राच्या विविध भागात असेल, MIDC ज्या तयार झाल्या त्या त्याच माध्यमातून झाल्या, ज्याच्यामुळे आज देशभरातला जो बेरोजगार तरुण आहे तो मुंबईकडे येतो, जो महाराष्ट्रात येतो या आशेने येतो की त्याला रोजगार मिळेल, त्याला त्याच्यामध्ये त्याच्या पोटापाण्याची आणि त्याच्या कुटुंबाच्या याची त्याला तिथे संधी मिळेल या दृष्टीने येते. मला ही आकडेवारी बघायला आवडेल जे अनेक वेळेला आपल्याकडनं सांगितली जाते. गेल्या 10 वर्षामध्ये या राज्यामध्ये किती उद्योग आला, म्हणजे आपण दावोसला तर जातो, आपण आकडेवारी तर ऐकतो, 8 लाख कोटींची, हे लाख आहेत बरं का, हे हजार नाही आहेत, हे 8 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट आली. आपण तर मध्यंतरी ऐकलं की त्याच्या अगोदर, म्हणजे 3 वेळा तर ऐकलेलं आहे मी, एकदा पहिल्या वेळेला 6 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आली, नंतर 8 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आली आणि नंतर तर 12 लाख कोटीच्या वरती आली. हे सगळ्याचं एकत्रित जर केलं तर 20 लाख कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ह्या महाराष्ट्रात आली असा दावा केला जातो. आम्हाला जरा ते एकदा सांगा तरी. माझी माहिती अशी आहे, आणि ही मी फार जबाबदारीने बोलतोय, गेल्या 10 वर्षामध्ये या राज्यामध्ये एकही उद्योग आलेला नाही. उलट आपले अनेक उद्योग गुजरातमध्ये गेलेत, आपले अनेक उद्योग याच्यामध्ये गेलेत, कर्नाटकामध्ये गेलेत, तिकडे याच्या आंध्रामध्ये गेलेत. इतर राज्य सुद्धा सक्षम व्हायला पाहिजे याबद्दल दुमत नाही. आपण संघराज्य आहोत, आपण एकटे नाही आहोत. परंतु आज ज्या महाराष्ट्राने इंडस्ट्रीमध्ये असेल, इतर सगळ्या बाबतीमध्ये असेल, नेहमीच पुढचं पाऊल ठेवलं, याच्यामध्ये मात्र आपला नंबर लास्टचा आहे, शेवटचा आहे. क्राईममध्ये, गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र नंबर 1. महाराष्ट्र थांबणार नाही. महिलांच्या अत्याचारामध्ये महाराष्ट्र नंबर 2. महाराष्ट्र थांबणार नाही. कामगारांच्या ह्याच्यामध्ये, बेरोजगारीच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र नंबर 2. महाराष्ट्र थांबणार नाही. कुठं नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र तुम्ही? एकदा ह्याचं तरी कधीतरी उत्तर द्या अशी आमची कळकळीची विनंती आहे तुम्हाला. आकडेवारी सगळी सांगाल, सगळं काय, परंतु वस्तुस्थिती, आणि ही गोष्ट मला मुद्दाम सांगायची आहे, मी केलेली वक्तव्य, मी सांगितलेली आकडेवारी चुकीची असेल या सभागृहामध्ये माफी मागेन. आयुष्याची 22-25 वर्ष ह्या दोन्ही सभागृहामध्ये आपण घालवलेली आहे, कधीही पाळी आलेली नाही. आणि हे जे काय मी बोलतोय हे व्यक्तिगत समजण्याचं काहीच कारण नाही. ही सगळी जी काय तळमळ आहे किंवा हे सगळं जे काय माझं सांगणं आहे हे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने आहे, या महाराष्ट्रातल्या तरुणाच्या भवितव्याच्या दृष्टीने आहे, या महाराष्ट्रातल्या आई बहिणींच्या भवितव्याच्या दृष्टीने आहे, या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या दृष्टीने आहे आणि या महाराष्ट्राच्या कष्टकऱ्याच्या, कामगाराच्या दृष्टीने आहे. एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.
प्रवीण दरेकर. अतिशय महत्त्वाच्या अशा 4-5 विषयांवर सभागृहाचं कामकाज 5 मिनिटासाठी वाढवते. महत्त्वाचा बांधकाम विभाग असेल, त्या अनुषंगानं ठेकेदारांची बिलं थकणं, त्यातनं विकास थांबणं,